Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord Jesus. Mr. Birachandalagadanatham Stotram Shabba Birachandalagadanatham Stotram Birachandalagadanatham Stotram Shabba Birachandalagadanatham. Thank you, Jesus. Thank you, Lord Jesus. Mr. Stotram Shalalagadanatham Stuti Raja Stuti Raja जय जय राजा यीशुवे शलगदनादम स्तुति राजा धन्यवाद प्रभु जी 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 स्तुति करतो प्रभु जी तुला धन्यवाद 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 करतो प्रभु जी आजची उपासना आजची भक्ती आणि विशेष करून आजचं वचन प्रभू जी रब्बा 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 तुझ्या आत्म्याच्या द्वारे हालेलुया 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 मला आणि आम्हा सर्वांना प्रभू जी आशीर्वादाचा बोध आहे प्रभू जी तरेगदनादम शब्बा विरचन जलगदनादम स्तुति राजा स्तुति राजा स्तुति राजा धन्यवाद प्रभु जी धन्यवाद प्रभु जी थैंक यू जीसस थैंक यू लॉर्ड जीसस थैंक यू जीसस थैंक यू लॉर्ड जीसस मी स्तोत्रम शब्बारचन जलगदनादम शुद्धाबरचन जलगदना जीसस जीसस थैंक यू लॉर्ड थैंक यू जीसस हालेलुया आमचा आत्मा आमचा जीव आम्ही तुझ्याकडे लावतो प्रभू हालेलुया तुझ्या चांगुलपणाकडे लावतो प्रभू जी हालेलुया तो आमचा चांगला देव राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे येशू शरबार जलगदनादम स्तोत्रम जलगदनादम शब्बाब रचन जलगदनादम रचन जलगदनादम स्तुति जलगदनादम राजा रचन जलगदनादम जीसस थैंक यू लॉर्ड थैंक यू जीसस हालेलुया हालेलुया थैंक यू जीसस थैंक यू लॉर्ड जीसस शत्रुओं की सेना को हराता तू जय का झंडा है हमारा तू शत्रुओं की सेना को हराता तू जय का झंडा है हमारा तू धन्य 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 यीशु नाम धन्य 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 तेरा नाम यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी धन्य तेरा नाम धन्य 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 तेरा नाम धन्य 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 तेरा नाम शैतान के सिर को कुचलता तू मृत्यु पे जयवंत हुआ है तू शैतान की शत्रुओं चलता तू मृत्यु पे जयवंत हुआ है तू धन्य 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 तेरा नाम धन्य 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 तेरा नाम यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी धन्य तेरा नाम धन्य 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 तेरा नाम धन्य 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 तेरा नाम जय के उत्सव में ले चलता तू सुगंध वचन हमसे फैलाता तू जय के उत्सव में ले चलता तू सुगंध वचन हमसे फैलाता तू धन्य 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 तेरा नाम धन्य 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 तेरा नाम यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी यहोवा निसी धन्य तेरा नाम धन्य 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 तेरा नाम धन्य 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 तेरा नाम धन्य 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 तेरा नाम Thank you, Lord. Hallelujah. 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 Glory to your name, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. हम आपको धन्यवाद देते स्तुती करते प्रभू जी सर्व महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो प्रभू जी या सुंदर सकाळी पवित्र दिवशी प्रभू जी पवित्र स्थानी प्रभू जी आम्ही प्रत्येक जणांना तू आशीर्वादित करतेस आज जगभर तुझे लोक तुझ्या मंडळ्या आणि तुझे विश्वासणारे प्रभूचे लोक प्रभूची प्रार्थना प्रभूजी तुझ्या उपासना करतायत भक्ती करतायत वचन ऐकत आहेत वचन शेअर करतायत सर्व ठिकाणी प्रभू जी तुझा झेंडा
देवाला उभा राहू दे आणि अनेक आत्मे देवा तुझ्या राज्यात येण्यासाठी विशेष रीतीने या प्रभूजी विशेष विपरीत परिस्थितीमध्ये देखील प्रभूजी आमचा विश्वास प्रभूजी मंडळीचा विश्वास आलेल्या चर्चचा विश्वास कुठेही कमी पडू देऊ नको, सेवकांचा विश्वास कुठे कमी पडू प्रभू, तुझ्या लोकांचा विश्वास कुठे कमी पडू देऊ नको प्रभूजी. हालेलुया हालेलुया. लेकरांना सांभाळणार आमचा देव आहे, विश्वासणाऱ्या सांभाळणार आमचा देव आहे. हालेलुया. ओ ज्यांना त्यांनी निवडलं त्या प्रत्येकाला त्यांनी कृपा देणार आमचा देव आहे. हालेलुया. त्याची महान प्रीतीने प्रभूजी आम प्रत्येकाला तो सांभाळणार आहे आमचा विश्वास आहे. प्रार्थना करतो येशूच्या नावात प्रभूजी ही मध्यस्थी व प्रार्थना प्रभूजी ऐकणारे प्रत्येक जण मी व आम्ही सर्वजण आम्हाला तो आशीर्वादित कर प्रभूजी. गौरव महिमा स्तुती तुला देतो प्रभूजी, येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी टू जीसस. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देतो आजच्या प्रभू दिवशी पुन्हा एकदा एका नवीन वचनाने. आजचं वचन तोच कठीण आहे, परंतु विश्वास करतो की आम्ही सर्वजण जर विश्वासाने गेलं तर याचं जर गुपित हे गौप्य जर आम्हाला कळलं हालेलुया तर निश्चित आमच्यासारखे आशीर्वाद कोणी नाही. आमेन. प्रेज लॉर्ड. याचं प्रकटीकरण आज जाणून घेण्यासाठी आज विश्वासाने आणि देवाच्या विशेष करून आणि आत्म्याच्या सामर्थ्याने आज आम्ही जर इथं बसतो तर निश्चित देव तुम्हाला आशीर्वाद केला. जर विशेष करून बायबल घेऊन बसलं तर बरं होईल. हालेलुया. की आपण उपासनेसाठी भक्तीसाठी बसलो असताना आमच्यासमोर बायबल असणं फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. विश्वासाने तुम्हाला कोणी पाहत नाही परंतु देव पाहतोय आम्हाला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्या देवाचं गौरव देवाचा महिमा करण्यासाठी हालेलुया आम्हाला आज विशेष त्याचा महिमा करण्याचा. हालेलुया. आजचा विषय आहे द सिक्रेट ऑफ गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मी याच्यावर लिहिलेलं आहे तुमच्या द सिक्रेट ऑफ गॉड, देवाचं गौप्य किंवा देवाचं गुपित स्थान किंवा देवाचं गौप्य स्थान. हालेलुया. प्रेज लॉर्ड. द सिक्रेट ऑफ द गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि या विषयामध्ये जात असताना प्रभूने मला जो आशीर्वाद दिला हालेलुया प्रभूजी आज मी तुमच्यासाठी शेअर करते. पुष्कळ वर्षापूर्वी देवाने या वचनाच्या द्वारे मला आशीर्वादित केलं होतं आणि या वचनाच्या प्रकटीकरणातून मला खूप आशीर्वाद दिला. ज्यांनी जे वचन ऐकलं त्यांना देखील देवाने आशीर्वाद केलेले आणि विश्वासाने आज मी तुम्हा सर्वांसाठी हे वचन हालेलुया देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आज तुमच्यामध्ये उभा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज आपण जाऊया इयोबाच्या पुस्तकामध्ये. इयोबाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 8वं वचन. हालेलुया. इयोबाचं पुस्तक याचं 15वा अध्याय आणि 8व्या वचनातून आपण पाहूया. तू देवाची गुप्त मसलत ऐकली आहे काय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हां प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा पहिला भाग विशेष करून आज आपण अभ्यासाचा. देवाची गुप्त मसलत तू ऐकली आहे काय. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि आज जे वचन आहे सिक्रेट. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जुना जो काय म्हणतात त्याला ओल्ड किंग जेम्सचं जे बायबल आहे हालेलुया प्रेज लॉर्ड त्याच्यामध्ये जो मूळ शब्द जेव्हा भाषांतर करताना हालेलुया ज्या इब्री शब्दातून तो शब्द शोधला गेला हालेलुया इंग्लिशमध्ये तो असा आहे की हास्ट thou hearest of secret of God. Hast thou hearest of secret of God. Hallelujah. Praise the Lord. न्यू किंग जेम्स मध्ये त्याचं कसं आहे, हॅव यू हर्ड द काउन्सिल ऑफ गॉड. त्यालाच अनुसरण केलेले काउन्सिल ऑफ गॉड, सिक्रेट ऑफ गॉड. हालेलुया. गुप्त मसलत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज या ठिकाणी आम्हाला शिकवते हालेलुया. प्रेज देवाचा विशेष करून इयोबाच्या जीवनामध्ये जेव्हा त्याची परीक्षाचा दिवस चालू होते हालेलुया आणि त्याचे मित्र हालेलुया त्याच्यातला एक मित्र जो आलिफस त्याची काय म्हणतात त्याला त्रास देण्यासाठी म्हणा मानसिक वैचारिक बौद्धिक सर्व विशेषतः त्याच्या विश्वासाला व त्याच्या ज्या देवामध्ये दृढता होती इयोबाची विश्वासाची आणि पुष्कळदा आणि तो म्हणत होता की ज्या गोष्टी तो एक्सप्रेस करत होता बोलत होता त्याला असं वाटत होतं की हालेलुया मी जे करतो याच्यामध्ये माझा देव माझ्या संगती माझ्या देवानं मला सोडला नाहीये आणि मी हे कुठलंही पाप केलं नाही. हालेलुया त्याला हे माहीत होता त्याचा विश्वास होता तरी देखील त्याच्यावर आलेल्या परीक्षेने तो कुठलाही हडबडला नाही गडबडला नाही. आणि पाहतोय या ठिकाणी हालेलुया की त्याचे जे मित्र त्याला येऊन हालेलुया त्याला या गोष्टीविषयीचा त्याचा न्याय करत होते. त्याच्यामध्ये आम्ही पाहतोय की आलिफस 15व्या अध्यायामध्ये आलिफसचे दुसरे भाषण तो इयोबाच्या अभिमानाचा निश्चित करतो. प्रेज द लॉर्ड. देवामध्ये प्रभूमध्ये जो अभिमान आहे त्याचा तो काय करतोय निश्चित करतोय. आणि आम्ही पाहतो की त्या निश्चित करत असताना तो म्हणतो त्यांचं एकच म्हणतंय की कुठलीही शिक्षा जी देवाकडून आहे किंवा जी आहे याला कुठंतरी पापाचा
काय म्हणतात त्याला, त्याला टच आहे किंवा स्पर्श आहे. हालेलुया. आणि पाप व चूक केल्याशिवाय आमच्या जीवनात कठीण प्रसंग येऊ शकत नाहीये. हे जे मन, हे जो विचार आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया, या विचाराने प्रेरित होऊन ते योबाची परीक्षा करत होते. योबाला ते मानसिक त्रास देत होते, वैचारिक त्रास देत होते, बौद्धिक त्रास देत होते. आणि याच्यातून ते त्याला म्हणत होते की पहा, याच्यातून एक वाक्य जे त्यांनी बोललेले आणि ते आम्ही पाहतो की तू देवाची गुप्त मसलत, हालेलुया, तू कधी ऐकली आहे का? प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. Thou hast hearest the secret of God. Hallelujah. Praise Lord. Have you heard the counsel of God? Hallelujah. तू कधी देवाची मसलत तू ऐकली आहे का? काउन्सिल, त्याची सल्ला मसलत तू ऐकली आहे का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि पाहतो की देवाची मसलत म्हणजे काय. हालेलुया. हा शब्द सिक्रेट किंवा गौप्यता, गुप्त ठिकाण, हालेलुया, हा हिब्रू भाषांतरातून घेतलेला आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि हिब्रू भाषांतरात हा शब्द आहे, त्याच्या भाषांतरात त्याचा अर्थ असा येतो माहिती. प्रेज लॉर्ड. कारण जुना करार हा हिब्रू भाषेमध्ये लिहिला गेला. त्याला 4 शब्दाने त्याचा अर्थ आम्ही घेऊ शकतो की हिब्रू भाषांतरात याच शब्दाला, सिक्रेटला, काउन्सिल म्हटलं जातं, सेशन म्हटलं जातं. सेशन मीन्स द टाइम स्पेंड फॉर द पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा एक गुप्त बैठक. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काउन्सिल का, प्रेज लॉर्ड. अ सेशन स्पेंड फॉर द पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. हालेलुया. एखादं काही स्पेशल ॲक्टिव्हिटीसाठी जेव्हा एक टाईम एकत्र येतं त्याला ते सेशन म्हटलं जातं. आय मीन, प्रेज लॉर्ड. आम्हाला माहिती की काम पार्लमेंट सेशन, हे सेशन, ते सेशन, अशा प्रकारचे शब्द घेतले आहेत. प्रेज लॉर्ड. इंटिमसी, हालेलुया, प्रेज लॉर्ड, अत्यंत जवळचं नातं, हालेलुया, प्रेज लॉर्ड, किंवा सख्य, हालेलुया, ज्याला मराठीमध्ये म्हणतो सख्यता, इंटिमसी किंवा क्लोज रिलेशनशिप. हालेलुया. मग की कदाचित ते इतकं सख्य असू शकतं जसं पती पत्नीमध्ये असतं, त्याला देखील एक इंटिमसी म्हटलं जातं. आमेन. प्रेज लॉर्ड. इतकं जवळीकता किंवा सख्य. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दुसरं आहे कन्सल्टेशन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मसलत करणे, सल्ला घेणे. प्रेज लॉर्ड. पर्सन इज अ क्लोज कन्सल्टेशन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की आणखीन एक शब्द त्याला अकंपनी किंवा संगत किंवा सोबत. हालेलुया. अ कंपनी. प्रेज लॉर्ड. आम्ही याच्यातून म्हणू की आम्ही देवा सांगते एखादं सेशन, वी आर डुईंग वन सेशन, पर्टिक्युलर सेशन विथ गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हॅव यू अ रिलेशनशिप, इंटिमेसी रिलेशनशिप विथ गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अशा शब्दाने पण आम्ही या अर्थाने पाहू शकतो. प्रेज लॉर्ड. हॅव यू कन्सल्टेशन फ्रॉम द गॉड. हालेलुया. तू देवापासून काही सल्ला घेतोस काय? हालेलुया. यू हॅव यू कन्सल्ट फ्रॉम द गॉड. हालेलुया. तू देवाशी सल्ला मसलत करतो काय? हालेलुया. अ कंपनी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. याचा अर्थ असा आहे की तुला देवाची कंपनी किंवा देवाचं संगत तू करतोस काय? हॅव यू गोईंग इन कंपनी विथ गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. याच्यातून आम्हाला जी गोष्ट शिकायची आहे, हालेलुया, की जो योबाला अलिफाज प्रश्न विचारत आहे आणि तो त्याची घेत आहे की ते त्याला अशा प्रकारे तो घेत आहे की तो त्याला म्हणत आहे की काय तू देवाची गुप्त मसलत ऐकली आहे काय? हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु गुप्त मसलत त्याचा मूळ अर्थ आहे की त्याच्या तू संगतीमध्ये गेलाय का कधी? प्रेज लॉर्ड. त्याची सल्ला मसलत घेण्यासाठी तू त्याच्या अत्यंत जवळीकतेमध्ये आलाय का कधी? हालेलुया. तू त्याच्या इंटिमेसीमध्ये, त्याच्या अगदी जवळच्या आलेल्या क्लोज रिलेशनशिपमध्ये आलाय का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. तू त्याच्या कंपनीमध्ये किंवा त्याच्या सोबतीमध्ये कधी गेलाय का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किंग जेम्स आणि प्रेज लॉर्ड याच्यामध्ये जो सिक्रेट शब्द आहे, बाकीच्या बायबलमध्ये नंतर वळलं, त्याच्यानंतर त्यांनी काउन्सिल ऑफ गॉड केलं. प्रेज लॉर्ड. किंवा त्याला आम्ही आजच्या भाषेमध्ये फेलोशिप म्हणू शकतो की हॅव यू फेलोशिप विथ द गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. किंवा कंपॅनियनशिप म्हणू शकतो आम्ही त्याला, एक सोबतीपणा, मैत्रीपूर्ण संबंध म्हणू शकतो इन प्रेझन्स ऑफ द गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या रिलेशनशिपमध्ये आम्ही राहतो का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज योबाला विचारलेला प्रश्न आहे, पण आज हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आज प्रभू आमच्यासाठी उपस्थित करत आहे. प्रेज लॉर्ड. हे शिक्षण आज आमच्यासाठी उपस्थित करत आहे. जरी तो योबाला विचारत आहे तरी पण आम्ही आज हा विषय आज आमच्या जीवनाशी लावायचा आहे. कारण देवाला आणि या दिवशी देवाची इच्छा आहे की आज हा विचार किंवा हे शिक्षण
किंवा हे आजचं देवाचं सांगणं हालेलुया हे माझ्यासाठी व तुमच्यासाठी आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड की आमचा आशीर्वाद कशात आहे. हालेलुया. आज आम्हाला अनेक गोष्टीतून शिकायचं आहे की आमचा आशीर्वाद कशात आहे. आमचे आशीर्वाद ब्लेसिंग्स आम्हाला जे प्राप्त होणार आहे हालेलुया ते कशात आहे. तर ते सिक्रेट ऑफ द गॉड. हालेलुया. जेव्हा देवाच्या गुप्ततेमध्ये आम्ही जाऊ प्रेज लॉर्ड आमचे आशीर्वाद मोकळे होणार आहेत. हालेलुया. रिलीज होणार आहेत. हालेलुया. पुष्कळदा आम्ही प्रार्थना करून घेतो. आम्ही पाहतो पुष्कळदा आमच्यासाठी ह्यासाठी प्रार्थना करतात, त्यासाठी प्रार्थना करा, ब्रदर सिस्टर यासाठी प्रार्थना करा, या विश्वासाठी प्रार्थना करा. हालेलुया. अशी प्रार्थना करा, तशी प्रार्थना करा, उपवासात प्रार्थना करा, हे वगैरे वगैरे वगैरे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु आज देव या ठिकाणी आम्हाला शिकवत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. विशेषतः योबाच्या जीवनात आम्हाला शिकवत आहे. योग कष्टामध्ये प्रश्नांमध्ये असताना त्याला मित्राने त्याला विचारलेला प्रश्न आहे. आज हा प्रश्न प्रत्येकासाठी, प्रत्येक प्रभूच्या लोकांसाठी, प्रत्येक प्रश्नांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी, प्रत्येक जण जे गोंधळलेले आहेत त्यांच्यासाठी, जे पडलेले आहेत त्यांच्यासाठी, जे पापामध्ये राहतात त्यांच्यासाठी. हालेलुया. जर हालेलुया याशिवाय हालेलुया प्रत्येक देवाच्या सेवकासाठी देखील आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. की आम्ही सिक्रेट ऑफ गॉडमध्ये प्रेज लॉर्ड किंवा देवाच्या सिक्रेटमध्ये गुप्तस्थानी आम्ही आहोत का, जातो का, अनुभव करतो का. आमेन. प्रेज लॉर्ड. आम्ही त्याच्या कंपॅनियनशिपमध्ये जातो का, त्याच्या कंपनीमध्ये जातो का. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही त्याची सोबत करतो का, त्याचं आमचं सख्य आहे का. हालेलुया. आमचं त्याचं जवळचं नातं आहे का नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या गोष्टी आज आम्हाला जाणून घ्यायच्या की जर ह्या गोष्टी आहेत तर निश्चित आम्हाला प्रेज लॉर्ड अनेक गोष्टी आम्हाला आशीर्वादाच्या ठरणार आहेत. या गोष्टी आम्हाला पुढे शिकायच्या. प्रेज लॉर्ड. एक वेगळ्या वर्णाने आपण जाऊया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती की जुन्या करारामध्ये मिलाप तंबू होता. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. टॅबरनेकल होता. प्रेज लॉर्ड. आणि याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती की त्याच्यामध्ये 3 भाग होते. प्रेज लॉर्ड. बाहेरचं अंगण, आतलं पवित्र स्थान आणि अत्यंत पवित्र स्थान. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बाहेरचं अंगण, पवित्र स्थान आणि अत्यंत पवित्र स्थान. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि अत्यंत पवित्र स्थान हा त्यातला फार वेगळा भाग होता. हालेलुया. अत्यंत पवित्र स्थान हालेलुया तो सर्वात गुप्त भाग होता. हालेलुया. देवाच्या वचनाचा तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला लक्षात येईल. हालेलुया. तो पडद्याने बंद असायचा. शिवाय ते पडदे साधे सुद्धा नव्हते, चांबड्याने बनवलेले ते. हालेलुया. की त्याच्यातून पाणी देखील झिरपत नव्हतं. हालेलुया. इतकंच काय, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रकाश, तो सूर्याचा असू दे किंवा त्या काय म्हणतात त्याला दिव्याचा असू दे. हालेलुया. कुठलाही प्रकाश आतमध्ये जाता कामा नये. हे शिक्षण आम्हाला बायबलमध्ये असायला होतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वात गुप्त स्थान. प्रेज लॉर्ड. मिलाप तंबूचं सर्वात गुप्त स्थान होतं. ते म्हणजे अत्यंत पवित्र स्थान. आणि अत्यंत पवित्र स्थानामध्ये तिथं आम्हाला पाहायला मिळतं की जिथं ती वेदी आहे जी सोन्याची होती आणि त्याच्यामध्ये हालेलुया त्या टॅब्लेट्स होत्या आणि त्याच्यामध्ये मान्ना होता, त्याच्यामध्ये आरोनाची काठी होती, वर हालेलुया त्याची झाकण होतं, झाकण्यावर देवदूत जे होते हालेलुया त्याचं रक्षण करत होते. आणि पाहतो की ही जी पवित्र हालेलुया हे जे पवित्र अत्यंत पवित्र स्थान होतं हालेलुया तिथं कुठल्याही प्रकारच्या प्रकाशाची योजना बाहेरील नॅचरल अशी नव्हती. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्याचं कारण होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण हल्ली आम्ही पाहतो की जे हालेलुया अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती जो ज्याला आम्ही याजक म्हणतो किंवा अत्यंत देवाच्या जवळचा व्यक्तीच केवळ तिथं जाऊ शकत होता. नंतर आम्ही असं वाचतो की वर्षातून एकदाच ते लोक जायचे तिथं. हालेलुया. जेव्हा मंदिर बांधलं गेलं तेव्हा एकदाच जायचा तो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ते सुद्धा पायाला साखळबंदी बांधून जायचं. हालेलुया. जर याजक आपल्या जीवनात नीट नसेल तर त्याचा देखील मृत्यू व्हायचा. म्हणून ते प्रेत तिथं राहू नये म्हणून ते साखळीने ओढून त्याचं प्रेत काढलं जायचं. इतकं अत्यंत पवित्र स्थान होतं. परंतु तिथं कुठल्याही प्रकारचा प्रकाश नव्हता. परंतु आम्ही पाहतो की देव स्वतः जो प्रकाशित करत होता तो हालेलुया गॉड हिमसेल्फ लाईट हालेलुया जो स्वतः तो भाग प्रकाशित करत होता. आणि देव हालेलुया आम्ही त्याला आम्ही पाहतो की ते ग्लोरिफाईड लाईट असायचा आणि त्याला शकायना प्रकाश म्हटलं जायचं. की जो देव त्याच्यातून प्रकाश, तो सूर्याचा प्रकाश नव्हता तर देव स्वतः हालेलुया त्याच्यातून तो परिसर प्रकाशित करत होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गौरवी प्रकाश त्याला म्हणतो आम्ही, त्याला म्हणतो शकायना गौरवी आणि प्रकाशाने तो प्रकाशित करत होता. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते अत्यंत पवित्र स्थान हे वेगळं होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जर विदाऊट हालेलुया आम्ही पाहतो की जो ग्लोरियस हालेलुया लाईट किंवा शकाईना प्रकाश तिथं जर नसता तो तंबू एक साधारण तंबू ठरला असता, कारण तो देवाची उपस्थिती दर्शवत होता. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो गौरवी प्रकाशामुळे तो भाग किंवा तो तंबू एक वेगळं नातं दाखवत होता की तो देवाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी देवाचा प्रकाश आहे, देवाचं गौरव आहे. द ग्लोरी ऑफ द गॉड, ग्लोरी ऑफ द लाईट तिथं आहे, शकाईना प्रकाश तिथं आहे आणि त्याने तो प्रकाशित केला जायचा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. टॅबरनेकल. हालेलुया. आम्ही पाहतो की देवाची उपस्थिती तिथं होती. ते अत्यंत गुप्त स्थान, अत्यंत टॅबरनेकलमध्ये अत्यंत गुप्त स्थान होतं ते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मंडपाचं अत्यंत आतलं स्थान होतं, अत्यंत पवित्र स्थान आम्ही त्याला ज्याला म्हणतो. परंतु तिथं बाहेरचा प्रकाश नव्हता, तिथं शकाईना ग्लोरी असायची. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचा गौरवी प्रकाश तिथं प्रकाशला जायचा आणि तिथं जाताना केवळ याजक, जो मुख्य याजक असेल, जो फक्त कारणाशिवाय त्या ठिकाणी कधीही जाऊ शकत नव्हता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण पाहतो की विदाउट द ग्लोरी ऑफ लाईट शकाईना टॅबरनेकल इज बिकम ऑर्डिनरी टेंट. हालेलुया. देवाचा गौरव शकाईना प्रकाशाशिवाय मिलाप तंबू एक साधारण तंबूच म्हटला जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि हे शकाईना ग्लोरी आहे ही देवाची उपस्थिती आम्हाला स्पष्ट करते. मिलाप तंबूमध्ये देखील आम्ही यासाठीच विशेष आशीर्वादित होण्यासाठी. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सॉरी फॉर इंटरप्शन. प्रेज लॉर्ड. काही लोक प्रेज लॉर्ड बायबलमध्ये काही कॅटेगरी नाही, काही लोक, विशेष लोक प्रेज लॉर्ड ते सिक्रेट ऑफ गॉडमध्ये प्रवेश केला होता त्यांनी. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता मी तुम्हाला शिकवलं सिक्रेट ऑफ गॉड म्हणजे काय. प्रेज लॉर्ड. देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या अत्यंत जवळमध्ये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जाणे याला सिक्रेट ऑफ द गॉड म्हणतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या अत्यंत गुप्त स्थानामध्ये तुमचं जाणं, तुमची उपस्थिती असणं. हालेलुया. आणि हे अत्यंत आवश्यक आहे. हालेलुया. हे का या गोष्टी आम्हाला शिकायच्यात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव गौरवी आहे आणि देव महान आहे, देव आमचा राजा आहे आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याने त्याच्या इतक्या जवळ असावं. आमेन. जुन्या काळात ह्या गोष्टी शिकवल्या, परंतु आम्ही नव्या काळामध्ये आम्हाला ह्या गोष्टी अत्यंत वेगळ्या रीतीने शिकायच्यात, कारण आम्हाला आता कोणीही मिलाप तंबू राहिला नाही आणि आम्हाला कोणीही जगामध्ये याजक नाही आहे. आम्हाला सर्वांना देवाने याजक बनवले. आम्ही स्वतः येशूच्यामुळे आम्हाला ते स्थान मोकळं करून दिलेले. आम्ही स्वतः त्या सिक्रेटमध्ये आणि स्वतः त्या गुप्तस्थानी आम्ही जाऊ शकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून मग सांगितलं पुष्कळ जण प्रार्थना करतात, पुष्कळ जण प्रार्थनेची विनंती करतात. हालेलुया. परंतु आम्हाला शिकायचं आहे की प्रत्येकाने हालेलुया प्रार्थनेची विनंती एकमेकाला उचलून धरणं, मध्यस्थी ही निश्चित आवश्यक आहे. हालेलुया. परंतु प्रत्येकाने स्वतः देखील हालेलुया देवाच्या उपस्थितीमध्ये गेलं पाहिजे, देवाच्या सिक्रेटमध्ये गेलं पाहिजे, देवाच्या सख्य नातेसंबंधात त्यांनी आपलं स्वतःला स्थापित केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे अत्यंत आवश्यक आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ही उधार घेण्याची गोष्ट नाही. हालेलुया. ही करण्याची गोष्ट आहे. हालेलुया. ही कोणीतरी आमच्यासाठी करण्याची गोष्ट नाही, ही स्वतः आम्हाला देवाशी नातेसंबंध जोडण्यासाठी करण्याची गोष्ट. हे नव्या काळातले आम्ही लोक आहोत. देवाची इच्छा आहे की तुमचं आणि माझं नातं अशा प्रकारे असावं की तुम्ही माझ्या नेहमी जवळीक ते असावं. आणि नवा करार आम्हाला हा अलाव करतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हाला तो अलाव करतो की आम्ही त्याच्या सिक्रेटमध्ये, आम्ही त्याच्या जवळीकतेमध्ये, आम्ही त्याच्या काउन्सिल ऑफ गॉडमध्ये स्वतः आणि डायरेक्ट जाऊ शकतो. हालेलुया. विश्वासाने. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे, असं नाहीये ही कोणासाठी नाही, देवाची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या सानिध्यात यावं, त्याच्या जवळीकतेत यावं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी तुमच्यासमोर काही लोक सांगू इच्छितो. निर्गमाचा 34 अध्याय. हालेलुया. आणि पाहतो की मोशेविषयी लिहिलेले निर्गमच्या 34 अध्यायामध्ये 29 आणि 30 मध्ये आम्हाला वचन वाचायला मिळेल. मग असे झाले की मोशे सिनाई डोंगरावरून खाली आला आणि मोशे त्या साक्षीच्या 2 पाट्या हातात घेऊन डोंगरावरून खाली आला
आणि तेव्हा त्याच्याशी बोलल्यामुळे किंवा कोणाशी देवाशी बोलल्यामुळे आपल्या चेहऱ्याची कातडी झळकत होती हे मोशेला समजले नाही. हालेलुया. आणि अहरोनाने व इस्रायलच्या सर्व संतानांनी मोशेला पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्याची कातडी झळकत होती आणि ते त्याच्याजवळ जायला भ्याले. हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाच्या ॲक्च्युली प्रेज लॉर्ड इंटिमेसी ऑफ गॉड. हालेलुया. अत्यंत जवळ झाले. हालेलुया. अत्यंत जवळच्या सख्य व रिलेशनशिपमध्ये प्रवेश करणे. प्रेज लॉर्ड. तर उदाहरण देता आलं आम्हाला मोशेचं उदाहरण देता आलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहू हालेलुया की मोशे हालेलुया त्याच्या उपस्थितीमध्ये गेला. हालेलुया. किती दिवस? 40 दिवस 40 रात्र. आम्ही पाहतो की तो त्याच्या उपस्थितीमध्ये गेला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की देवाचा जेव्हा तो उतरून खाली येत होता च्या पाट्या घेऊन हालेलुया नियमशास्त्राच्या, आम्ही पाहतो की त्याच्या चेहऱ्याची कातडी झळकत होती. प्रेज लॉर्ड. इन प्रेझेन्स ऑफ गॉड. हालेलुया. काय होतं जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जाता? तुम्ही प्रकाशित होता, कारण तो स्वतः प्रकाश आहे. आमेन. जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये जाता तुम्ही देखील ते प्रकाशित होता. स्पिरिच्युअली आत्म्यामध्ये तुम्ही देखील प्रकाशित होता. हे आम्हाला या वचनातून शिकायचे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन प्रेज लॉर्ड. एक्सोडस पाहू 29:30 मध्ये. Now it was when Moses come down from the Mount Sinai and the 2 tablets of the testimony were in Moses' hand. When he come down from the mountain, that Moses did not know that the skin of his face shone while he talked with him. Praise the Lord. Talked with him. So when the Aaron and all the children of Israel saw the Moses, behold, the skin of his face shone. Hallelujah. Praise the Lord. And they were afraid come to near you. Hallelujah. Praise the Lord. देवाच्या उपस्थितीचा परिणाम. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये आपण पाहतो की जे कोण त्याच्या उपस्थितीमध्ये जातात ते आर ऑल्सो शाईन लाईक गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि हेच आज आम्हाला शिकायचं आहे की देवाच्या उपस्थितीत जर तुम्ही प्रवेश करता, खरोखर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहणारे लोक, तर यू आर शाईन बिफोर द पीपल ऑफ गॉड. दे आर अफ्रेड. हालेलुया. त्याने पाहिलं की इस्रायल घाबरले. हालेलुया. एरोन देखील दचकला. हालेलुया. त्याला पण माहित होतं की काय, परंतु त्याची प्रेज लॉर्ड जर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये, तर तुमच्या जीवनामध्ये टेस्टिमनी शाईन करेल. हालेलुया. तुमचं जीवन शाईन करेल, तुमचा विश्वास शाईन करेल, तुमच्यामधून देवाचं वचन अरे पवित्र आत्मा शाईन करेल. हालेलुया. आणि पाहू की आजूबाजूच्या लोकांना हालेलुया जिथंही तुम्ही जाल, इस्रायल असो किंवा इतर कोणी असो, प्रेज लॉर्ड देवाचे सेवक अरुणासारखे याजक असणं हालेलुया ते पाहतील आणि तुम्हाला ते कबूल करतील. येस, ही इज अ मॅन विथ गॉड. हालेलुया. तो देवासंगती राहिलेला आहे, तो देवासंगती राहतो म्हणून त्याच्यामध्ये शाईन आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. नव्या करारामध्ये कदाचित ॲक्च्युली अशी शाईन तुमच्या चेहऱ्यावर येणार नाही, परंतु तो तुमच्या विश्वासाच्या साक्षीद्वारे, तो तुमच्या जीवनात केलेल्या कार्याच्या द्वारे, हालेलुया, आणि तो प्रीतीच्या द्वारे तुमच्या जीवनातून त्याचं तो शाईन, हालेलुया, त्याचा जो प्रकाश, त्याला आम्ही पाहू, आम्ही त्याला म्हणू प्रेज लॉर्ड, आम्ही त्याला वगैरे शकाईना ग्लोरी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुष्कळ दिवस लोक त्याला पाहत होते. पुष्कळ दिवस मोशे, आम्ही देवाच्या वचनात असं शिकतो की तो चेहरा झाकायचा, लोक घाबरायचे म्हणून. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज माझ्या पर्यानो. हालेलुया. शकायना ग्लोरी. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तो तुमच्यामध्ये येऊ शकतो जर तुम्ही त्याच्या इंटिमेट रिलेशनशिपमध्ये जर प्रवेश करा. इफ यू गो ऑन द सिक्रेट इन लाईफ, हाले सिक्रेट ऑफ गॉड, हाले इफ यू एंटर इन टू द सिक्रेट ऑफ गॉड. हालेलुया. देवाच्या गुप्त स्थळी जर तुम्ही प्रवेश कराल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे मोशेसाठी नाही आहे केवळ. हालेलुया. आम्ही पाहतो हालेलुया की हे आम्हाला देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे की याच्यातून आम्ही पाहतो की देवाचं गौरव प्रकट होतं. हालेलुया. शकायना ग्लोरी प्रकट होताना पाहतो आणि त्याच्याद्वारे आले तो देव त्याची उपस्थिती आमच्यामध्ये स्पष्ट करतो. आलेल्या जुन्या काळात असं पुष्कळ वेळा झालेले आम्ही पाहतो. की दुसऱ्या शलमोन राजाच्या वेळेला पण आम्ही पाहतो की ज्या वेळेला त्याने मंदिर देवाला अर्पण करत होता आणि प्रार्थना करत होता, आम्ही पाहतो की यहोवाच्या तेजाने घर भरून गेलं. प्रेज लॉर्ड.
शल्मोन राजाच्या बाबतीत दुसरे इतिहासमध्ये 7वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आम्ही पाहू. योबाच्या पुस्तकामध्ये पण 29 अध्याय पहिले 1 ते 4 वचनामध्ये तो त्याच्याविषयी शिकवतो. हालेलुया. प्रारंभ 35 मध्ये 1 ते 5 वचनामध्ये जेव्हा देवाने दर्शन दिले तेव्हा देवाचं भय लोकांवर पडले. याकोबाच्या बाबतीत आम्ही सांगतो की जेव्हा त्याला देवानं दर्शन दिलं. हालेलुया. याकोबाच्या बाबतीमध्ये प्रारंभ 35वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. हालेलुया. जेव्हा देव याकोबाला उठ बेथेला सुटून जाऊन तेथे राहा आणि तो आपला भाऊ एसाव याच्यापासून पळाला. हालेलुया. त्याच्या आधीची अवस्था काय होती? तो त्याच्या भावाला भीत होता, मरणाला भीत होता, परिस्थितीला भीत होता. हालेलुया. भित्रा. हालेलुया. त्याचा लाभाने देखील फायदा उठवलेला असा एक भित्रा व्यक्ती होता. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आम्ही त्या ठिकाणी पाहतो की देवाची उपस्थिती, देवाची भेट आम्हाला बदलून टाकते. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तो पळाला सोबत ज्या देवाने तुला दर्शन दिले त्याच्यासाठी तिथे वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्यांना व आपल्या बरोबरच्या सर्व माणसांना म्हणाला, तुमच्यामध्ये जे अन्य देव आहेत ते टाकून द्या, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला, मग आपण जाऊ बेथेलास चढून जाऊ आणि तेथे देवाने माझ्या संकटाच्या दिवशी मला प्रार्थनेचे उत्तर दिले. हालेलुया. प्रेस लॉर्ड. दिले आणि मी जात होतो त्या मार्गाने माझ्या संगती होता. त्यांच्यासाठी मी वेदी बांधेन आणि त्यांनी आपल्या हातातले सर्व अन्य देव व कानातली कुंडले व याकोबाला दिली आणि शेखेमाजवळ एक एला झाडाखाली याकोबाने ती लपवून टाकली. मग ते निघून गेले आणि सभोवताच्या सर्व नगरावर देवाचं भय पडले. प्रेस लॉर्ड. आणि याकोबाच्या मुलांच्या पाठीस ते लागले नाही. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. याआधी तुम्ही अनुभव करताल कदाचित जग, लोक, समाज आलेल्या किंवा अशा काही परिस्थिती, शैतान आल्या, शैतानचे दूत म्हणा, शैतानाची योजना म्हणा, आलेल्या परिस्थिती म्हणा, कष्ट म्हणा, प्रश्न म्हणा, आजार म्हणा, हे तुमच्या पाठीस लागले असतील. परंतु देवाच्या संगतीमध्ये, देवाच्या भेटीनंतर परिस्थिती चेंज होईल, परिस्थिती बदलेल. हालेलुया. लोक पाहतील, मागे सरकतील. हालेलुया. प्रेस. देवाचं वचन सांगते याकोबाला इथून पुढे त्यांनी त्रास दिला नाही, त्यांच्या मुलांच्या पाठीस ते लागले नाहीत. हालेलुया. देवाचं भय त्यांच्यावर पडलं. प्रेस. लक्षात ठेवा, जेव्हा देव तुमच्या संगती येतो, देवाची उपस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश करता, हालेलुया, देवाचं भय तुमच्या आजूबाजूला पडतं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि देव हालेलुया त्यांना जाणीव करून देतो की येस, ह्या मुलासंगती, या व्यक्तीसंगती मी आहे. प्रेस लॉर्ड. आज देवाला हेच मला शिकवायचं आहे की देवाचं भय तुमच्यामध्ये येण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला देवाच्या संगतीमध्ये जायला पाहिजे, देवाच्या गुप्तस्थळी आम्हाला दिला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्हाला प्रवेश केला पाहिजे. आम्ही सिक्रेट ऑफ गॉडमध्ये आम्ही प्रवेश केला पाहिजे. हालेलुया. काउन्सिल ऑफ गॉडमध्ये आम्ही प्रवेश केला पाहिजे. हालेलुया. कंपनी आम्ही देवाची स्वीकारली पाहिजे. हालेलुया. इंटिमेसी. हालेलुया. एक रिलेशनशिप. हालेलुया. एक अत्यंत जवळचं रिलेशनशिप आम्हाला देवामध्ये स्थापित करायला पाहिजे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आणि पहा त्याचा परिणाम. हालेलुया. तुमच्या आजूबाजूला प्रेस लॉर्ड जे काही जग असेल, शैतानी जग असेल, मनुष्य जग असेल, हालेलुया, सर्वांवर देवाचं भय पडेल. आमेन. दिस इज द ब्लेसिंग. हे आशीर्वाद आहेत. हा आशीर्वादाचा भाग आहे की त्यांचं तुमचं भय त्यांच्यापर्यंत. इस्रायल जेव्हा चालायचे असं लिहिलेलं आहे की जेव्हा 40 वर्ष ते चालत होते तिथले राजे थरथर कापायचे. हालेलुया. जेव्हा ते जायचे त्यांना बघायचे लोक व राजे व देश थरथर कापायचे. का? तर देवाचं भय त्यांच्यावर पडायचं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. एक देव तुमच्या संगती आहे, देवाची उपस्थिती जर तुमच्या संगती आणि देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आहात. हालेलुया. अरे देवाची उपस्थिती रोज त्यांच्या संगती होती, इस्रायला संगती होती. लक्षात ठेवा. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. हालेलुया. लोकांना तुम्हाला भय पाडायची गरज नाही, लोकांवर भय येईल देवाचं. प्रेस लॉर्ड. जगावर भय येईल, शैतानाला भय येईल. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आम्ही पाहतो योबाच्या बाबतीमध्ये शैतानाला भय होतं त्याचं. हालेलुया. की तो का एवढा आशीर्वाद देते? का? कारण हालेलुया तू त्याच्या संगती आहेस, तुझी कृपा त्याच्या संगती आहे, तुझं कुंपण त्याच्या संगती आहे. हे भय त्याला होतं. मी त्याला हात लावू शकत नाही जर तू कुंपण काढण्यासाठी हालेलुया मला परवानगी देशील तर. प्रेस लॉर्ड. देवाच्या उपस्थितीमध्ये
योग हमेशा राहतो. आम्ही पाहतो योबाचं पुस्तक जर पहिला अध्याय पहिली काही वचनं 4-5 वचनं जर पाहिले आम्ही जर पाहतो तर आम्हाला लक्षात येईल की योग दिवस व रात्र देवाची हालेलुया उपासना करणारा व्यक्ती होता. हालेलुया आणि आपल्या लेकरांनी न जाणून एखादी चूक केली असेल म्हणून तो त्याच्या आधीच हालेलुया त्याच्यासाठी अर्पण देत असे. असा आमचा प्रभू आहे आणि त्याची इच्छा आहे हालेलुया की त्याने आम्हाला आशीर्वादित करावं. त्याची इच्छा आहे हालेलुया की त्याने आम्हाला सर्व भयापासून दूर ठेवा हालेलुया. आणि म्हणून आम्हाला इंटिमेसी हालेलुया की देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या गुप्तस्थानी, देवाच्या सख्यामध्ये आम्हाला प्रवेश केला पाहिजे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि हे खरी शिक्षण आहे, हे खरं मार्ग आहे, हे खरं देवाचं वचन आहे की आम्ही पुष्कळदा आम्हाला हे समजत नाहीये की आमच्यामध्ये देवाच्या शिवाय काय नाही. आम्ही देवाच्या इंटिमेसीमध्ये, देवाच्या सिक्रेटमध्ये आम्ही जात नाही, देवाच्या काउन्सिलमध्ये जात नाही, देवाच्या संगतीमध्ये राहत नाही. हालेलुया. आम्हाला केवळ हालेलुया काय म्हणतात त्याला, कोणीतरी आमच्यासाठी करावं, कोणीतरी प्रार्थना करावी, कोणीतरी आशीर्वाद द्यावा आणि कोणीतरी आमच्यासाठी मध्यस्थी करावी. हालेलुया. गरज आहे. हालेलुया. मी नाही म्हणत नाही. हालेलुया. परंतु देवाची योजना तुम्ही नव्या करत पहा. देवाची इच्छा प्रत्येक व्यक्तीने माझ्याजवळ यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज. प्रत्येक व्यक्तीने त्याची इच्छा की प्रत्येक व्यक्ती आणि तुम्हाला मंडळीमध्ये, लोकांमध्ये आम्हाला हीच सेवा करायची की हालेलुया माझ्याद्वारे नाही, आम्हाला प्रत्येकाला देवाच्या जवळ जायचंय आणि आम्हाला चर्चला हीच सेवा करायची आहे की लोकांना प्रभूच्या जवळ आणायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खेचून आणायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना जाणीव करून द्यायचं की आम्हाला देवाच्या गुप्तस्थानी प्रवेश केल्याशिवाय आशीर्वाद मिळणार नाहीये. तात्पुरता आशीर्वाद, तात्पुरतं चमत्कार, तात्पुरतं बरं होणं, तात्पुरतं काहीतरी मिळणं हालेलुया हे आशीर्वाद नाही आहे. देवाची इच्छा आहे की आम्हाला हमेशा सतत हालेलुया आम्हाला आशीर्वाद राहण्यासाठी आम्ही स्वतःच एक रिलेशनशिप देवाशी स्थापित केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी बाप म्हणून मी तुम्हाला एक शिकवू शकतो. माझा मुलगा हालेलुया त्याला देखील आशीर्वादित व्हायचं तर त्याला देखील ही मस्ट एंटर इन टू द इंटिमेसी ऑफ गॉड. हालेलुया. जसं मी गेलो प्रेज लॉर्ड माझे आशीर्वाद, माझ्या सर्व गोष्टी, माझी प्रार्थना, माझी मध्यस्थी उपयोगाला येईल. प्रेज लॉर्ड. परंतु त्याच्या तारणासाठी देवाची इच्छा आहे की तो देखील देवाचा लेकरू होण्यासाठी. देवाला नातू नाही आहेत. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, देवाला कुठले काय म्हणतात त्याला चिल्ड्रन, ग्रँड चिल्ड्रन असला प्रकार नाही आहे. हालेलुया. देवाची लेकरं, हालेलुया देव आणि त्याची लेकरं एवढंच नातं आहे. मी जर त्याचा लेकरू आहे, माझा मुलगा पण त्याचा लेकरू होण्यासाठी. प्रेज लॉर्ड. माझे जसं प्रेज लॉर्ड पाहतो की ज्यांच्यामध्ये आम्ही सेवा करतो, हालेलुया मंडळीमध्ये आम्ही सेवा करतो, जसं आम्ही आहोत तसं त्यांनी देखील देवाची लेकरं ही देवाची इच्छा आहे. आणि हेच शिक्षण आम्हाला पुढे द्यायला पाहिजे. हे शिक्षण आम्हाला लोकांना पुढे न्यायला पाहिजे की हालेलुया आम्ही प्रत्येक जण देवाची लेकर व्हायला पाहिजे. हालेलुया. आणि देवाची लेकर होण्यासाठी देवाच्या घरात येणं म्हणजे देवाच्या घरात राहणं फार महत्त्वाचं आहे. लेकर ही घरात राहतात. हालेलुया. प्रेज. दास बाहेर राहतो. देवाचं वचन काय ठिकाणी शिकवतो, लेकर घरात राहतात. घर काय स्पष्ट करतं, इंटिमसी हालेलुया रिलेशनशिप हालेलुया किंवा प्रेज लॉर्ड देवाची जवळीकता स्पष्ट करतं. घरामध्ये एक कुटुंब आहे, कुटुंबामध्ये एकमेकाला काउन्सिलिंग, एकमेकाची सख्य, एकमेकाला गुप्तता हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतात. हालेलुया. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या घरामध्ये आम्हाला उपस्थित राहिलं पाहिजे. हालेलुया. एक नातेसंबंध आमचा स्थापित झाला पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणखीन एक वचन वाचतो मी तुमच्यासाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. योसेफासाठी सुद्धा देव होता. हालेलुया. आपण पाहतो की प्रारंभाचा 39 जेनेसिस 39 हालेलुया योसेफाविषयी, जोसेफविषयी आम्ही काही गोष्टी वाचू. हालेलुया 1 ते 4 वचनामध्ये. हालेलुया 1 to 4 जेनेसिस 39 1 to 4. हालेलुया. इकडे योसेफाला खाली मिस्रात आणली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. योसेफाची कथा सांगण्यासाठी वेळ नाही आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे योसेफाला खाली मिस्रात आणलं. हालेलुया. त्याची काय अवस्था झाली, त्याच्या भावांनी काय केलं माहिती आहे. हालेलुया. त्याला कसं विकलं. हालेलुया. आता त्याला ज्यांना त्याने विकलं त्यांनी दुसऱ्यांना दास म्हणून त्याला दास म्हणून विकले गेलेले. प्रेज लॉर्ड. इकडे योसेफाला मिस्रात आणले व ज्यांनी त्याला खाली आणले होते त्या इश्माईली लोकांच्या हातून मिस्री पोटिफर हालेलुया एक इजिप्शियन ऑफिसर आहे, पोटिफर त्याचं नाव आहे, त्याने त्याला विकत घेतलं. हालेलुया. तो फारोचा अंमलदार होता, तो एक ऑफिसर होता, मोठा ऑफिसर. फारोच्या खाली हाताखाली तो मोठा ऑफिसर होता, उजरातीचा सरदार होता. त्याच्या सैन्यामध्ये एक त्याला अधिकार होता. एक चांगला अधिकारी असताना हालेलुया
देवाचं वचन काय सांगतं, दुसरं वचन, हालेलुया. आणि यहोवा योसेफाच्या संगती होता व तो यशस्वी पुरुष झाला, आणि तो मिस्री व धनाच्या घरात राहत होता. आणि धनाने पाहिले की यहोवा त्याच्या संगती आहे, आणि जे काही तो करतो यहोवा त्याच्या हातून सफळ करतो. एक विधर्मी मनुष्य आहे, कदाचित मूर्तीपूजक असू शकतो, कदाचित देवाला न मानणारा असू शकतो, हालेलुया. एक अधिकारी आहे, हालेलुया. एक त्याच्या घरात विकत घेतलेला एक दास म्हणून योसेफ आज त्याच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. देवाचं वचन सांगत आहे की देवाचं वचन सांगते देव यहोवा योसेफा सांगते होता. प्रेज लॉर्ड. ही इज ऑलवेज विथ गॉड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. योसेफाचा स्वभाव होता, तो देवासंगतीत चालणार होता, देवावर विश्वास करणार होता. आणि पाहतो की तो नेहमी त्याच्या इंटिमेसीमध्ये, अत्यंत जवळीकतेमध्ये राहणारा व्यक्ती होता. इवन हालेलुया, त्याला जे जे प्रगटीकरण मिळतं त्याच्यावर त्याचा विश्वास होता, आणि तो विश्वासाने तो प्रगट करत होता, हालेलुया. आणि त्याच्यामुळे प्रश्न आले, आणि त्याला मिळालेले प्रश्न, त्याला मिळालेले स्वप्न, आणि त्याला मिळालेल्या प्रगटीकरणामुळे कदाचित हालेलुया त्याच्या जीवनामध्ये हा एक प्रतिकूल परिणाम पण झाला. त्याच्या भाऊ लोकांनी त्याच्यावर जळफाट केला, आईवडिलांनी देखील त्याच्यावर प्रश्न केले, हालेलुया, की काय आम्ही देखील तुला नमन करणार आहोत, हालेलुया. पण देवाची योजना त्याच्या संगती होती, देवाची योजना महान होती. आम्ही पुढे जाऊन आम्हाला माहीत होतं, आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये की पुढे जाऊन हालेलुया खरोखर त्याला पडलेलं प्रत्येक स्वप्न हे नुसतं स्वप्न होतं, तो एक दृष्टांत होता. आणि तो दृष्टांत हालेलुया तो पुढे जाऊन हालेलुया कारणाने स्पष्ट झाला, आणि तो सिद्ध झाला. आणि खरोखर योसेफाच्या द्वारे संपूर्ण इस्रायलाला मिस्रामध्ये राहण्यासाठी देवाची योजना होती. 450 वर्ष तिथून पुढे इस्रायल मिस्रामध्ये हालेलुया दास म्हणून राहिला होता. कारण पुढे जाऊन देवाला दासपणा तो सोडवण्यासाठी ची किंमत काय असते दासपणाची, व दासपणा तो सोडवल्यानंतर हालेलुया त्याची किंमत काय होते, हालेलुया हे देवानं इस्रायलला शिकवायचं होतं. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुष्कळदा कष्टाला आम्ही भीतो, हालेलुया, पण देव पुष्कळदा आम्हाला पाहतो त्या ठिकाणी त्यांनी इस्रायलला कष्टामध्ये टाकून दिलं. सुरुवातीचे दिवस योसेफ जिवंत होता तोपर्यंत चांगलं, नंतर योसेफाला विसरून गेले लोक, हालेलुया. आणि आम्ही पाहतो की देवाच्या वचनामध्ये की आम्ही पाहतो की इस्रायलची संख्या एवढी वाढत गेली, हालेलुया. लोक घाबरायला लागले, फारो घाबरायला लागले, फारोचे लोक घाबरायला लागले. कदाचित यांची संख्या वाढली तर कदाचित काय होईल, हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज. तो विषय नाही आपला, हालेलुया. आज आपला विषय आहे की सिक्रेट ऑफ द गॉड, हालेलुया. प्रेज. या ठिकाणी पाहत आहे की यहोवा योसेफा संगती होता, आणि पोटिफराने देखील जाणलं की याचा जिवंत परमेश्वर यहोवा याच्या संगती आहे, म्हणून ज्या कामात तो हात घालतो, कदाचित त्याला ज्या ज्या जबाबदार दिल्या होत्या त्या कदाचित ह्याच्या आधी त्याच्यामध्ये त्याचा मालक त्या सक्सेस होत नसेल, कदाचित त्याच्याकडून त्या घडत नसेल. पण पाहतो की त्या ठिकाणी पाहतो की त्यावेळेला त्याच्यानंतर त्याच्या जीवनातून जे काही तो बोलला, जे काही त्याच्या हातात दिलं काम, तो काय देवाचं वचन म्हणतो की तो काय होत होता, सक्सेस होत होता, हालेलुया. तो हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याच्या हातून हालेलुया यहोवा त्याच्या हातून तू सफळ करताना त्याने पाहिलं, हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. योसेफाच्या बाबतीत आम्ही पाहतो की हालेलुया त्याने जे काही काम केलं, जी काही जबाबदारी त्याच्यावर दिली, हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुष्कळदा पोटिफराला देखील विश्वास येत नसेल कदाचित की हा पूर्ण करेल का नाही, हालेलुया. पण आम्ही देवाच्या वचन पाहतो, देवाच्या वचन आम्ही ऐकतो की त्याने अनुभवलं की पोटिफराने की त्याच्या संगती त्याचा देव होता, म्हणूनच तो सक्सेस होत होता. जी गोष्ट अशक्य होती ती देखील पूर्ण होत होती. देवाची उपस्थिती, देवाच्या उपस्थितीचा परिणाम मला लक्षात येईल, हालेलुया. जेव्हा देवाच्या उपस्थितीत तुम्ही असाल, हालेलुया, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्या ठिकाणी सेवा करता, ज्या ठिकाणी नोकरी करता, जॉब करता, बिझनेसमध्ये असो, कशामध्ये असो, ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट असा, हालेलुया, त्याला देखील देव स्पष्ट करेल की तुमच्या संगती तुमचा देव आहे, हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज. त्या कंपनीला, त्या व्यक्तीला, ज्या ऑफिसला, हालेलुया, त्या ऑफिसरला, हालेलुया, जाणीव होईल, हालेलुया. तुम्ही सरकारी कामाला करत असाल, सर्व ठिकाणी तुम्ही यशस्वी होता, कारण त्यांना समजेल की हा मनुष्य साधा नाही आहे, कारण याचा देव, याचा परमेश्वर याच्या संगती आहे. याचा अर्थ इंटिमेसी ऑफ गॉड, देवाच्या उपस्थितीमध्ये जाणं, देवाच्या वैयक्तिक संबंधामध्ये स्थापित होणं, हा एक आशीर्वादाचा भाग आहे. आणि हा तुम्हाला
शाईन करतो. जसं मोशेला त्याने शाईन केलं, लोकांवर त्याचं भय पडलं. आम्ही पाहतो योसेफाच्या बाबतीत आम्ही पाहतो, आणि आम्ही पाहतो शल्मोनाच्या बाबतीत पाहतो की लोकांना जाणीव झाली की देव त्याच्या संगती होतं. देवाचा महिमा शकेना ग्लोरी त्यांनी बघितली जेव्हा ते मंदिरामध्ये उपस्थित राहिलं आणि देव ते मंदिर प्रकाशित होतं. देवाचा तेज त्याकडे उतरलेलं आम्ही पाहतो. हालेलुया. देव जाणीव करून देतो की पहा मी माझ्या या सेवकासंगती आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला या गोष्टी शिकत आहे आम्ही की देवाची उपस्थिती आमच्या संगती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आम्ही देवाच्या उपस्थितीशिवाय आम्ही साधारण व्यक्ती आहे. मिलाप तंबूविषयी मगाशी ऐकलं आलेल्या टबरनेकल विषयी. विदाउट शकायना ग्लोरी टबरनेकल इज ऑर्डिनरी तंबू. काय म्हणतात त्याला? साधारण तंबू म्हटलं जाईल. हल्ले तसं तुम्ही देखील तुमच्यामध्ये शकायना ग्लोरी नाही आहे, तुमच्यामध्ये देवाची उपस्थितीमध्ये नाही आहे, देवाचा शाईन तुमच्यामध्ये नाही आहे. हालेलुया. आम्ही एक साधारण व्यक्ती आहे. ज्या जगामध्ये जे जगत आहेत लोक, खाण्यापिण्या उठणं बसणं सर्व काय तरी त्यांच्यामध्ये व तुमच्यामध्ये फरक असायला पाहिजे. आणि जर देव तुमच्यामध्ये नाही आहे, देवाची उपस्थितीमध्ये तुमच्यामध्ये नाही आहे, तर तुम्ही व मी देखील एक साधारण व्यक्ती आहे. म्हणून शकायना ग्लोरी आलेल्या देवाची उपस्थिती, देवाचं तेज, देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये जेव्हा येईल केव्हा येईल? ज्यावेळेला तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये राहतात. आलेल्या पुन्हा सांगतो, आलेल्या देवाची उपस्थिती, वैयक्तिक तुमचं नातं देवासंगती स्थापित झालं पाहिजे. हालेलुया. तुमच्यासाठी अनेक जण प्रार्थना करतील, देवाचे सेवक प्रार्थना करतील आणि निश्चित चांगली गोष्ट आहे, मध्यस्थी करून घेणं चांगली गोष्ट आहे. आलेल्या परंतु तुमचं स्वतःचं वैयक्तिक जीवन देवाशी नातेसंबंधामध्ये वेगळ्या रीतीने जोडलं गेलं पाहिजे. ही देवाची योजना आहे. आणि आज हे शिक्षण तुम्ही जाणून घ्या. देवाची इच्छा आहे. हालेलुया. की का तुम्ही आशीर्वादित होत नाही? का तुमच्या जीवनामध्ये अजून प्रश्न आहेत? का तुमचं जीवन तुमच्याकडून देवाची साक्ष स्थापित होत नाही? का लोकांना अजून वाटत नाही तुमच्यासाठी देव नाही? कारण तुम्ही अजूनही त्याच्या इंटिमसीमध्ये, त्याच्या वैयक्तिक संबंधामध्ये, हालेलुया, त्याच्या नातेसंबंधामध्ये अजून तितकेच तसं जायला पाहिजे, तितके जात नाहीये. हालेलुया. आयत्या प्रार्थना करून घेऊ नका. हालेलुया. आयत्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात. हालेलुया. पुष्कळदा तुम्ही एवढं करून देखील आले आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, ते आम्ही यशस्वी नाहीये. अरे हे पहा. प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन नीट पहा. हालेलुया. प्रेज. देवाच्या योजना नीट पहा. हालेलुया. देवाची उपस्थिती असणाऱ्या लोकांना देखील प्रश्न होतात, पण त्यामध्ये देखील ते शाईनमध्ये होते. हालेलुया. योबाच्याकडे जाऊन तुम्ही निराश होऊ नका. योबाचं जीवन तुम्ही पाहाल, देवाचं पुस्तक वाचताल तर देवानं त्याच्या आज तुमच्या माझ्यासाठी साक्ष होण्यासाठी आज देवाने त्याला आम्ही पाहतो की त्याच्या साक्षीच्या द्वारे आम्ही पाहतो की आम्हाला देखील आज देव आशीर्वादित करत आहे, आम्हाला दुप्पट आशीर्वाद देणार आहे. तो तर जुन्या कराच्या आधीचा हे साक्ष आहे. आता तर 100 पट आशीर्वाद देणार आहे. 60 पट 100 पट देव म्हणतो, 40 पट 60 पट 100 पट पीक देणारा देव आहे. आम्हाला तसा आशीर्वाद करणार देव, दुप्पट नाही केवळ. हालेलुया. देवाची उपस्थिती हालेलुया आम्हाला अधिक रीतीने आशीर्वादित करणारी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. निर्गमच्या 33व्या अध्यायामध्ये हालेलुया प्रेज देव म्हणतो की माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि तो तुला विसावा देईल. आमेन. निर्गम 33, 13 व 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. आलेल्या प्रेस. आता आपण पुन्हा एक वेगळा आम्ही पाहतो की कशा प्रकारे किंवा देवाच्या उपस्थितीमध्ये गेल्याने आम्हाला काय प्राप्त झालं. आमेन. कशा प्रकारे आलेले आम्ही आता पाहू की आम्ही कसं देवाच्या गुप्ततेमध्ये किंवा आमच्या जीवनात आणू शकतो. आलेल्या किंवा देवाच्या उपस्थितीमध्ये कसे जाऊ शकतो. आम्ही देवाचं वचनाद्वारा मी स्तोत्रसंहिता 25वा अध्याय देवाचं स्तोत्रसंहिता 25-14 वचन आपण वाचूया. यहोवाचं रहस्य त्याचे भय धरणाऱ्याबरोबर आहे. पुन्हा सांगतो, यहोवाचं रहस्य त्याचे भय धरणाऱ्याबरोबर आहे आणि तो आपला करार त्यांना कळवेल. हालेलुया. द सिक्रेट ऑफ द लॉर्ड इज विथ दोज हू फिअर हिम. प्रेज द लॉर्ड. अँड ही विल शो देम हिज कव्हनंट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिक्रेट ऑफ द गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की देवाची काय म्हणतात रहस्य. या ठिकाणी आणखी एक शब्द आहे मराठीमध्ये, फार सुंदर शब्द, रहस्य, सिक्रेट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुप्त भाग. हालेलुया. गुप्तता किंवा गौप्य गोष्ट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पाहतो या ठिकाणी की ते कोणासाठी, जे त्याचे भय धरतात. हालेलुया.
देवाचं भय धरणारे. हालेलुया. आज आपण पाहतो संपूर्ण बायबल मध्ये जे जे बायबल कॅरेक्टर्स आहे त्यांचं नाव या बायबलमध्ये आहे, कारण ते देवाचं भय धरणारे होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं भय धरणे याचा अर्थ आलेला की देवाच्या संपूर्ण विश्वासाने त्याच्या प्रत्येक पावलावर पाऊल चालणे, कुठलाही निर्णय स्वतःचा न घेणे, तर प्रत्येक निर्णयामध्ये देवाच्या मार्गदर्शनाची वाट पाहणारे असे लोक त्याला म्हणतात देवाचं भय धरणारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये स्व नसला पाहिजे. कुठल्याही प्रकारे माझा स्व नसेल. मला काय वाटतं, मला असं वाटतं, मला वाटण्याच्या आधी मला विचार करायला पाहिजे. जे मला वाटतं ते देवाला वाटतं का? देवाच्या वचनातून देवाच्या सेवकांच्या द्वारे कदाचित पुष्कळदा आम्ही देवाच्या सेवकाच्या द्वारे देखील जाणून घेऊ शकतो की होय, मी जी गोष्ट ठरवतो, मी जी गोष्ट आज इच्छा करते ती देवाच्या योजनेत आहे का नाही. पहिलं वैयक्तिकरित्या शोधायचं, नंतर देवाच्या सेवकांना शोधू शकता. आणि ते देवाचा सेवक असो किंवा तुम्ही असो, मी असो, आम्हाला देवाचं उत्तर देवाच्या वचनातूनच मिळालं पाहिजे. देवाचं वचन ही देवाची वाणी आहे आज आमच्यासाठी. हालेलुया. तो आमच्यासाठी देवदूत पाठवणारे नव्या करत. हालेलुया. तुम्ही हे समजू नका देवदूत येतील आम्हाला काहीतरी सांगतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता देवदूताचं काम नाही आहे. हालेलुया. देवानं त्याचा पवित्र आत्मा दिलाय. देवानं पवित्र आत्म्याला आम्हाला दिलेलं आहे. आम्ही पवित्र आत्मा घ्यावा. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने देवाची रहस्य आम्ही जाणून घ्यावीत. हालेलुया. त्याची वचनाची प्रगटीकरण तो आम्हाला देण्यासाठी त्याने पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आमचं काम आहे यासाठी आम्हाला देवाचा पवित्र आत्मा, देवाच्या पवित्र आत्म्यात वाढत जाणं, रोज पवित्र आत्म्यात चालणं, आत्म्यात राहणं हे फार गरजेचं आहे. प्रेस. आणि देवाचा पवित्र आत्मा देवाची रहस्य आम्हाला उलगडून दाखवतो. हालेलुया. जसं कळीचं फूल बनावं तसं देवाच्या वचनाचं रहस्य तो आम्हाला सांगतो. प्रेस. हालेलुया. आणि त्यासाठी आम्हाला आवश्यक आहे देवाचा पवित्र आत्मा. तो कोणा सांगते? देवाचं भय धरणारे आम्हाला असायला पाहिजे. देवाचे रहस्य कोणा सांगते असतात? जे त्याचं भय धरतात. हू द फिअर ऑफ द गॉड. अरे द पीपल ऑफ द ज्यांच्यासाठी ते सिक्रेट असतील ते कोण आहेत? जे द सिक्रेट ऑफ द लॉर्ड विथ दोज हू फिअर हिम. जे त्याचं भय धरतात ते. हालेलुया. आज आपल्या स्वतःची परीक्षा करा की काय मी खरोखर देवाचं भय धरतो काय? प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये देवाचं भय आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जे काय निर्णय घेतो देवाला विचारून घेतोच. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये जे पुष्कळ गोष्टी घेतो मी कधी देवाला विचारलं का? देवाच्या सेवकांना विचारून घेतलं काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता देवाच्या सेवकांना नगण्य स्थान दिले जातं. हालेलुया. पुष्कळदा देवाच्या सेवकांना काही गरज नाही वाटत आम्हाला विचारण्याची, पण तो लक्षात ठेवा पुष्कळ गोष्टी आल्या. जर तुमच्यामध्ये खरोखर आत्म्यानं प्रेरित असे देवाचे सेवक आहे तर तुम्ही निश्चित त्यांची काउन्सिलिंग घ्यायला पाहिजे. त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. हालेलुया. त्याची मध्यस्थी देखील आवश्यक आहे. हालेलुया. ज्या गोष्टी आमच्या लिमिटच्या पुढे आहेत त्या निश्चित आम्हाला मार्गदर्शन करू शकतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की हे भय पाहिजे आम्हाला. ज्या गोष्टी मला ज्ञात होत नाही मला माझ्या देवाच्या सेवकांना गेलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो 12 शिष्य त्यांना जे काय अर्थ होतं आपल्या गुरुला ते विचारत होते. त्यांना नाही समजलं आलेलं ते त्याला विचारत होते. आलेलं येशूने कधी तर मला हे तुम्हाला समजलं का विचारलं नसेल, परंतु त्याच्या आधी ते त्याला विचारत होते की प्रभू आम्हाला ही गोष्ट समजली नाही, आम्हाला हे जाणलं, आम्हाला समजायला पाहिजे. येशूचा एक शब्द की तुम्हाला नाही समजलं लोकांना कसं समजेल? प्रेज द लॉर्ड. तुम्ही तर देवाचे निवडले. तर मग त्याच्यानंतर देखील तो त्यांना समजून सांगत होता. प्रेज द लॉर्ड. पेरण्याच्या दाखल्याविषयी पण आम्ही पाहतो की त्यांना हे वचन शिकवल्यानंतर त्यांना नाही समजलं. हालेलुया. पण येशूने त्यांना पुन्हा समजून सांगितलं. हालेलुया. पुष्कळ अशी वचन आहेत की त्याने पुन्हा समजून सांगितली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज येशूची उपस्थिती देवाच्या सेवकाच्या द्वारे पुष्कळदा तुमच्यामध्ये येऊ शकते. आणि देवाची उपस्थिती आणि देवाच्या सेवकांना तुम्ही देखील येशूची उपस्थिती तुमच्यामध्ये येशूचा वास असणं अत्यंत आवश्यक आहे. हालेलुया. कारण तुम्हाला कोणीतरी काउन्सिलिंग विचारेल, तुम्हाला कोणते सल्ला विचारेल, कोणीतरी तुमच्यासमोर प्रश्न मांडेल, तेव्हा तुम्हाला येशूच्या जागी उभा राहून तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे, सल्ला द्यायचा आहे. हालेलुया. दोन्ही नाते आज मी तुमच्यासमोर स्पष्ट करत आहे. आज हे वचन देवाच्या सेवकासाठी आहे. आज हे वचन देवाच्या प्रत्येक सभासदासाठी आहे, प्रत्येक शिष्यासाठी देखील आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येकाने आपलं परीक्षण केलं पाहिजे. मी जर देवाचा सेवक आहे तर मला देखील माझी उपस्थितीमध्ये येशूचा वास असला पाहिजे. माझ्याकडे जो येईल त्याला येशू भेटला पाहिजे. अरे मग मी देवाचा सेवक व सेविका असेल. अरे माझ्याकडून देवाची उपस्थिती स्पष्ट, माझी बुद्धी, माझं ज्ञान, माझा काहीतरी स्वार्थ, माझा काहीतरी करण्यासाठी मला त्याचा उपयोग करायचा नाही. हालेलुया.
प्रेस आजूबाजूला बघू नका. प्रेस पुष्कळ गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी बघून आलेल्या काय म्हणतात त्याला, गोंधळून जाऊ नका. आलेल्या प्रेस नीट लक्ष द्या की आम्हाला देवाचं भय आमच्यामध्ये आहे का नाही. हालेलुया. प्रेस अजून स्तोत्रसंहिता 31-19-20 वर्षांमध्ये बोलते, चांगुलपणा किंवा भय जाणाऱ्यांसाठी साठवून मनुष्याच्या करारापासून आलेल्या गुप्त स्थळी लपवशील. आले आम्ही वास्तव वचन तुम्हाला आलं हे पॉईंट आहेत माझ्याकडे. हे स्तोत्रसंहिता 31 19 आणि 20 मध्ये देवाचं वचन म्हणतंय, तुझे चांगुलपण कितीतरी मोठे आहे, तुझे भय धरण्यासाठी तू काय केलेले, साठवून ठेवले. आलेल्या दावीद राजा देवाकडे आणि प्रार्थना करते आणि देवाकडे त्याची स्तुती करते व स्तुती आराधना करताना तो कबूल करते की तुझे चांगुलपण कितीतरी मोठं आहे. अरे हे कोणासाठी, तुझे भय धरण्यासाठी तू साठवून ठेवले आहे. तुझ्या ठाई आश्रय घेणाऱ्यांसाठी ते तू मनुष्याच्या संताना देखत घडवून आणले आहे. त्यांना मनुष्याच्या कटापासून, पुन्हा लक्षात ठेवा, तो देवाचं वचन लक्षात घ्या, या ठिकाणी देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी पण आहे. तो मनुष्याच्या कटापासून तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी त्याला काय करशील, लपवशील. हालेलुया. जिभांच्या कलहापासून प्रेस लॉर्ड त्यांना तू मंडपात राखशील. हालेलुया. प्रेस लॉर्ड. देवाची उपस्थितीमध्ये तर तुम्ही आहात. हालेलुया. प्रेस तर मनुष्याची कटका करताना जरी तुमच्या विरुद्ध आहेत, आलेल्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनाविरुद्ध मनुष्याची कारस्थान असतात, आहेत. आलेल्या पण तो म्हणतो की मी यामध्ये तुला माझ्या समक्षता माझ्या जवळ मी काय करेन, तुला लपवीन व जिभांच्या कलापासून. आलेल्या ते तुम्हाला फेस करू नये म्हणून जिभांच्या कलहापासून देवाचं वचन आम्हाला म्हणतंय की मी तुम्हाला काय करेन, मंडपात काय करेन, लपवून ठेवेल, राखेल. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. हे लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचं भय जाणारे आम्हासाठी राखून ठेवलेला आशीर्वाद द्यावा. आलेला देवाचा आशीर्वाद कोणासाठी, देवाच्या प्रेस लॉर्ड त्याची समक्षता कोणा सांगते, त्याचा आशीर्वाद कोणासाठी, सिक्रेट त्याचं रहस्य कोणा सांगते, देवाचं जे भय जातं सांगते. प्रेस इतकंच नुसतं नाहीये, तर या ठिकाणी आम्हाला आणखीन लिहिते, तो मनुष्याच्या कटापासून. हालेलुया. तो आम्हाला त्याच्या समक्षतेच्या गुप्त स्थळी लपवेल व जीवांच्या कलहापासून देखील तो काय करेल, आम्हाला राखून ठेवेल. हालेलुया. तिसरा पॉईंट आपण पाहू, आम्हाला कधी when we live a righteous life, we will have a secret of God. जेव्हा आम्ही नीतिमत्वाचं किंवा न्यायपणाचं जीवन जगतो, हालेलुया, आम्ही पाहतो की तेव्हा आम्ही देवाच्या गुप्त स्थळी असतो. हालेलुया. प्रोव्हर्ब्सच्या नीतिसूत्र याचा 3रा अध्याय, नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि 32 वचन. नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि 32 वचन आम्हाला शिकवतं, कारण यहोवाला कुटिलाचा वीट वाटतो व त्याची गुप्त मसलत. पुन्हा सांगतो, यहोवाला कुटिलाचा वीट वाटतो आणि त्याची गुप्त मसलत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला शिकवतं या ठिकाणी, हालेलुया, त्याची गुप्त मसलत सरळांसंगती आहे, सरळांपाशी आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला शिकवतं की त्याची गुप्त मसलत सरळांसंगती. हालेलुया. कुटिलांचा त्याला काय वाटतो, वीट वाटतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रोव्हर्ब्स याचा 3रा अध्याय आणि 32 वचन. For the perverse person is an abomination to the Lord, but his secret counsel is with the upright. Hallelujah. जे सरळ आहे. Hallelujah. The secret counsel is with the upright. Hallelujah. But the perverse, hallelujah, the person is an abomination, hallelujah, to the Lord. Hallelujah. तो देवाला वीट आणतो, देवाला त्या कुटिलाचा वीट येतो. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. But his secret counsel, hallelujah, is with the upright. Hallelujah. Praise the Lord. त्याची सिक्रेट काउन्सिल कोणा सांगते, जे अपराईट आहेत, जे सरळ आहेत, त्यांच्या सांगते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचं वचन आहे की कारण यहोवाला कुटिलाचा वीट वाटतो, परंतु त्याची गुप्त मसलत कोणा सांगते, सरळ सांगते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर माझ्यामध्ये कुटिलता आहे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुटिलता, आता याचा अर्थ तुम्ही शोधा.
कुटिलता आहे तर देवाची गुप्त मस्तक मला मिळू शकणार नाही, देवाची उपस्थिती मला मिळू शकणार नाही, देवाच्या गुप्तस्थानी माझा प्रवेश होणार नाही. हालेलुया. देवाच्या रहस्य जाणण्यामध्ये मला कुठल्याही प्रकटीकरण प्राप्त होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहू की योबाच्या पहिला अध्याय पहिली 5 वचनं जर आम्हाला मगाशी मी तुम्हाला बोललो, याच्यामध्ये आम्ही पाहतो की त्याचं जीवन का देवाची उपस्थिती सांगते, का देवाचं भय त्यांची, कारण तो प्रत्येक गोष्टीमध्ये आलेला आहे. तुम्ही नंतर वाचा ते योबाचा पहिला अध्याय पहिली 5 वचनं आणि आम्ही शेवटचा भाग वाचू आम्ही की असंख्य आशीर्वाद. प्रेज लॉर्ड. देयर इज अ न्यूमरस ब्लेसिंग्स वी कॅन हॅव वेन वी आर लिव्ह इन अ सिक्रेट ऑफ गॉड. हालेलुया. असंख्य आशीर्वाद आमच्या जीवनात प्राप्त होऊ शकतील जर आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये किंवा देवाच्या सिक्रेटमध्ये, देवाच्या गुप्तस्थळी आम्ही जर राहतो तर. हालेलुया. आणि हे वचन सर्वात आशीर्वादाचं वचन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या दिवसामध्ये याच्यावर पुष्कळ शिक्षण आले. हालेलुया. प्रत्येक सेवक लोक पुष्कळ शिकवले. जेव्हा कोरोनाचा विषय झाला या वचनानं पुष्कळ देवाने शिकवले. स्तोत्र संहिता 91 मधून आज देव वेगळ्या रीतीने तुम्हाला शिकवते की देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं की जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो, हालेलुया, तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी यहोवाविषयी असे म्हणेन की तो माझा आश्रय, माझा दुर्ग आहे आणि तोच माझा देव आहे, त्याच्यावर मी काय करतो, भरोसा ठेवतो. कारण प्रेज द लॉर्ड. तिसरं वचन आहे, आता याचे ब्लेसिंग्स आम्हाला घ्यायचे. कारण तो तुला पारध्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडवेल. हालेलुया. प्रत्येक गुप्त पारध्याचा पाश. हालेलुया. असं कुठल्याही ठिकाणी जरी तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला फसवणाऱ्या गोष्टी आहेत, शैतानाकडून, मनुष्याकडून असेल, जगाकडून असेल, काय असेल, त्याच्यापासून तो तुम्हाला सोडवेल. हालेलुया. नाश करणाऱ्या मरीपासून देखील तो तुम्हाला काय करेल, सोडवेल. तो आपल्या पिसांनी तुला झाकून घेईल. हालेलुया. देव तुम्हाला झाकून घेईल आपल्या पिसांनी. हालेलुया. आणि तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेशील. त्याचे सत्य हे ढाल व कवच आहे. हालेलुया. प्रेज. तू रात्रीतल्या भयाला, हालेलुया, आशीर्वादावर आशीर्वाद आहे. तो रात्रीतल्या भयावर, दिवसा उठणाऱ्या बाणाला, प्रेज, दिवसावर रात्र. आणि तुम्हासाठी जे काही भयकारक आहेत, कुठल्याही भयकार ज्या गोष्टी असेल, हालेलुया, ते तुमच्या जवळ तुम्हाला स्पर्श देखील करणार नाही. काळोखात चालणाऱ्या मरीला व भर दुपारी नाश करणाऱ्या पटकेला तू भिणार नाही. हालेलुया. किती जरी प्रतिकूल परिस्थिती आली, किती प्रतिकूल आजार आले, कष्ट आले, प्रश्न आले, लढाई आली, हालेलुया, तुला भय येणार नाही. हालेलुया. का? हालेलुया. कारण जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन आज वेगळ्या रीतीने आम्हाला शिकवत आहे की जर आम्ही देवाच्या गुप्तस्थळी आहोत तर निश्चित आम्हाला आशीर्वादावर आशीर्वाद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. He who dwells in a secret place, hallelujah, of the Most High shall abide under the shadow of Almighty. I will say of the Lord, He is my refuge and my fortress, my God, in Him I will trust. Hallelujah. Surely I shall deliver you from the snare of the fowler and from the, praise the Lord, ऑल पेस्टिसाइड्स आले. त्याच्याविषयी आम्हाला या दिवसात शिकवलं. असे कुठले जीव जंतूचा आजार, दुःख, कष्ट, प्रश्न जे काय असेल, आलेले आहे, आम्हाला तो काय करतो, मरीपासून तो काय करतो, सोडवणार. देवी असंख्य आशीर्वाद त्याने आमच्या पारध्याच्या पाशापासून, नाश करणाऱ्या पटकीपासून, आलेल्या तो मला सोड, आपल्या पिसाने तो आम्हाला झाकून घेईल. हालेलुया. आणि प्रभूचं वचन म्हणतो तो पंखा काय तो आश्रय घेशील. त्याचं सत्य काय आहे, त्याचं सत्य कोण आहे, मार्ग, सत्य व जीवन, प्रभू येशू ख्रिस्त. आणि विश्वास, ढाल काय आहे, आमचा विश्वास. आम्हाला कवच असं देखील येशू स्वतः तुम्हाला संगती राहील आणि तो तुम्हाला सांभाळेल, तुम्हाला काउन्सिल करेल. रात्रीतल्या बाहेर, दिवसा उडणाऱ्या बाणाला, काळोखात चालणाऱ्या मरीला, भर दुपारी नाश करणाऱ्या पटकेला तू भिणार नाहीस. बाजूला 1000 पडतील, उजव्या बाजूला 10,000 पडतील. अद्भुत तारण, अद्भुत उद्धार, अद्भुत आलेल्या तुमच्या जीवनासाठी देवाने आलेल्या आश्चर्यकारक रीतीने देव तुमच्यासाठी कार्य करेल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने सर्व प्रकारच्या भयापासून देव सोडेल. हालेलुया. आणि तुम्हाला आशीर्वाद करेल. देवाच्या उपस्थितीचे फायदे आहेत.
देवाच्या उपस्थितीमध्ये जातो, देवाच्या काउन्सिलिंगमध्ये जातो, आम्हाला या प्रकारे फायदा होते. आणि आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या की कशा प्रकारे मला आशीर्वादित केलं. आम्ही पाहिलं मोशेच्या जीवनामध्ये जो त्याच्या उपस्थितीमध्ये जातो त्याचं शाईन त्याच्यावर येतं, आलेलं त्याचं भय लोकांवर पडतं. आम्ही पाहतो की देवाच्या सेवकाच्या द्वारे आम्ही पाहतो पुष्कळ उदाहरणं पाहिजे. योसेफाविषयी पाहिलं, आम्ही पुष्कळ याकोबाविषयी पाहिलं की देव त्याचं भय इतरांवर पडलं. हालेलुया. आधी ते साधारण होते, आधी ते अत्यंत निर्बल होते. आलेले आम्ही पाहतो योसेफासारखे अत्यंत निर्बल होते, अत्यंत साधारण होते. आलेल्या मोशेसारखे आम्ही पाहतो की तो अत्यंत अशक्त व म्हातारा 80 वर्षाचा व्यक्ती होता. आलेल्या आम्ही पाहतो. आलेल्या तो भित्रा होता, तो सोडून पळालेला एक राजा होता. आलेल्या परत आम्ही पाहतो की नंतर देवाच्या उपस्थितीनंतर इज चेंज. आलेल्या त्याचं शाईन, देवाचं शाईन, देवाची उपस्थिती, देवाचा ग्लोरियस आलेल्या लाईट, ग्लोरियस आलेल्या त्याच्या उपस्थिती आमच्यामधून इतरांना पडते व देवाचं भय जाणवतं. आले ते शैतानावर, मनुष्यावर, जगावर पडतं. हालेलुया. प्रेस हल्ल्या आम्ही शिकलो. हल्ल्या की आम्ही पाहतो की सिक्रेट ऑफ गॉड हल्ल्या कोणावर पाहतो जे देवाचं भय धरतात. हालेलुया. प्रेस जर आम्ही देवाचं भय धरले आहे तर आम्हाला निश्चित त्याचं रहस्य आम्हाला प्राप्त होऊ शकतं. आम्ही तिसरी गोष्ट शिकलो की प्रेस आम्हाला नीतिमत्व, न्यायपण आम्ही जेव्हा शोधतो. हल्ल्या प्रेस तर देवाचं वचन म्हणते की न्यायपण कोणा सांगते, कुठल्या सांगते नाही आहे, सरळांपाशी आमचं सरळ अपराईट लाईफ आमचं जर असेल तर देवाचं नीतिमत्व आमच्यामध्ये. आणि योबाचं जीवन पाहतो, ही इज अ बिकम अपराईट मॅन. आलेल्या त्याचं पहिल्या 5 वचनामध्ये आम्ही पाहतो की इज अ मॅन ऑफ अपराईट. आलेल्या तो चांगून पण शोधत होता प्रत्येक ठिकाणी. हालेलुया. कुठं मी चुकू नये, माझे लेकरं चुकू नये, अशा प्रकारे तो स्वतःला शोधत होता. हालेलुया. आम्ही पाहतो. हालेलुया. देअर इज अ न्यूमरियस हालेलुया ब्लेसिंग, पुष्कळ असंख्य ब्लेसिंग आम्ही स्वतःच त्या केनं पाहतो की जे आमच्या मरणापासून आमच्या जीवनामध्ये येणार प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध जग व शैतान व मनुष्य व मरी किंवा नैसर्गिक आपत्ती सर्व काही आहे, या गोष्टींवर देखील आम्हाला ते जय देईल जर आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहू. हालेलुया. प्रेस सिक्रेट ऑफ गॉड. हालेलुया. प्रेस इथून पुढे माझ्यासाठी प्रार्थना करा की एक बायबल स्टडी आपण पुढे आणत आहे. प्रेस सिक्रेट ऑफ गॉड या नावाचा, की आम्हाला देवाची उपस्थिती मिळण्यासाठी. यासाठी तुम्ही निश्चित प्रार्थना करा की आपण लवकर हा बायबल स्टडी आठवड्यातून 1 दिवस आम्ही सुरू करणार आहोत. सिक्रेट ऑफ गॉड, देवाची गौप्यता आणि त्याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे आणि याच्यातून अनेक गोष्टी आम्हाला देवाच्या गोष्टी शिकायची. आजच्या वचनाद्वारे निश्चित देव तुम्हाला आशीर्वाद करो. आणि माझी प्रार्थना आहे की आज योबाचा जो प्रश्न आहे, अलिफासने त्याला प्रश्न जो विचारला की देवाची गुप्त मसलत तू ऐकली आहे काय. प्रेस लॉर्ड. मोशेने जे ऐकली, प्रेस लॉर्ड, आणि शलमोन जे ऐकली, याकोबाने जे ऐकली, योसेफाने जे ऐकली. आलेल्या प्रेस लॉर्ड, तो प्रश्न मला आणि तुम्हाला पण आहे की तुम्ही त्याच्या गुप्ततेमध्ये आहात काय, ती तुम्ही मसलत ऐकली आहे काय, त्या मसलतीमध्ये तुम्ही प्रवेश केलाय का, तर आम्ही आशीर्वादित होऊ शकतो. आणि आज देवानं आशीर्वाद होण्यासाठी देवानं तुम्हाला मला बोलवायला. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद दे. प्रेज देव तुम्हाला आशीर्वाद दे. हे वचन तुमच्यासाठी जीवनासाठी आशीर्वादाचं कारण आहे. गॉड ब्लेस यू.